नमस्कार, मी शिल्पा परुळेकर पै आणि आपण पाहत आहात वसई लाईव्ह न्यूज चॅनल. मंडळी, आज जागतिक महिला दिवस आणि या जागतिक महिला दिवसानिमित्त वसई लाईव्ह न्यूजचे संपादक दिलीप डाबरे यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे की आपल्या समाजातील कर्तृत्ववान स्त्रिया ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या समाजावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, अशा महिलांचे आयुष्य अधोरेखित करण्याचा. तर त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत जुईली मराठे. नमस्कार जुईली, सर्वप्रथम तुझे इथे स्वागत आणि आजच्या जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद आणि मला इथे बोलावल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. मी सर्वात प्रथम तुला विचारू इच्छिते, आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आणि फ्रेंच भाषा निवडण्यामागील प्रेरणा काय होती? विरारमध्ये ज्या वेळेला मी विचार केला की आपल्याला एखादी भाषा शिकायची, मला स्वतःला भाषा शिकायची ज्या वेळेला इच्छा झाली त्यावेळेला विरारमध्ये असे कुठले सेंटर काही अवेलेबल नव्हतं. ते होतं मुंबईला आणि त्यावेळेला माझ्या मुली लहान होत्या. त्यावेळेला मुलींना घरी सोडून आणि मुंबईला जाऊन शिकणं हे अजिबात शक्य नव्हतं. त्यामुळे इच्छा तर झाली होती, पण ते कसं याच्यावरती आमचे एक स्नेही आहेत, त्यांनी एक सजेशन दिलं की तू का नाही सुरू करत. अच्छा, तो एक थॉट होता, वाय नॉट मी. मग त्याचा विचार करून ते कशा पद्धतीने करू शकतो, त्या एका छोट्या विचाराने जी सुरुवात केली ती बीजं रोवली गेली म्हणतो आपण. त्याच्यातनं विचार काय खरंच आहे, जर माझ्यासारखीला तिथे जाता येत नाही तर माझ्यासारख्या अनेक जणी असतील बरोबर, की ज्यांना इच्छा आहे, तर मग आपण का नाही सुरू करू. हा विचार करून हे धाडस केलं म्हणायला हरकत नाही त्यावेळेला. आणि पण ते मात्र खूप चांगलं झालं. आजच्या घटनेला एवढ्या वर्षांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये प्रचंड मला लोकांचे सगळ्यांचे एक अतिशय उत्तम असे सहकार्य मिळतं आणि त्यांचे असं प्रतिसाद मिळतो की बरं झालं की आम्हाला इथे शिकायला मिळतं. म्हणजे आजकाल परकीय भाषा म्हणजे शिकायची असेल तर मुंबई किंवा ठाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. अगदी बरोबर. पण मग विरार सारख्या उपनगरामध्ये ही भाषा आपल्याला शिकायला मिळते हे खरंच म्हणजे भाग्याचं. अगदी बरोबर. आणि नुसतं कसं मुंबईला जाऊन त्याच्या इंटरनॅशनल लेवल्स असतात, प्रत्येक भाषा शिकायचे काही स्तर आहेत. म्हणजे त्याचा A1 A2 B1 B2 C1 C2 अशा इंटरनॅशनल लेवल्स आहेत. त्याला आपण जागतिक मानांकन म्हणू शकतो की कुठल्याही देशामध्ये जाऊन तुम्ही जर सांगितलं की मला अमुक एका भाषेचं, जर्मन आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, त्याची मी B1 लेवल केली आहे, त्याच्यानंतर लोक तुम्हाला दुसरा प्रश्न नाही विचारणार, कारण ती प्री रिक्विजिट आहे. तुम्हाला एखादा जॉब मिळण्यासाठी तुम्हाला त्या भाषेवरती किती प्रभुत्व आहे हे समजण्यासाठी हे जे लेवल्स आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्याच स्टँडर्डायझेशन म्हणजे त्याच पद्धतीने विरारमध्ये आपल्या सेंटरमध्ये या भाषा शिकवल्या जातात. वा वा, अतिशय खरंच कौतुकास्पद आहे हे. परकीय भाषा क्षेत्रात करिअर करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तुम्ही, तेव्हा कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती? हे काय करिअर आहे? अगदी बरोबर. ही प्रतिक्रिया होती की तू शिकवतेस, इंग्लिश शिकवतेस, त्याची तुला आवड आहे इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. तू माझ्याकडे कसं स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्लिश शिकण्यासाठी लोक येत होती, बाकी इंग्लिश हे माझं आवडतं भाषा होती, त्याच्यावरती काम केलं आणि शिकवायला सुरुवात केली. पण फॉरेन लँग्वेज हे काय, हे नवीन खूळ कोणी तुला शिकवलं आणि कशासाठी बरं, आणि ही एवढी मोठी झेप आणि इतक्या सगळ्यांचे नकार असताना अशी एक प्रतिक्रिया होती. अरे बापरे. फ्रेंच फॅकल्टी म्हणून अध्यापन करताना सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला होता? खूप अतिशय समाधान होतं जेव्हा आपण शिकलोय आणि हे आपण शिकवलेलं जेव्हा दुसऱ्याला शिकवतो तर त्याच्या बोलण्यात, त्याच्या लिहिण्यात, त्यांच्या मार्गात ज्या वेळेला त्याचं रूपांतर होतं ते अत्यंत समाधानाचं असतं. त्यामुळे म्हणजे मला सांगायला आवडेल, आता डाबरे सरांनी मला स्वतःहून सांगितलं त्यांची मुलगी सुद्धा माझी स्टुडंट होती. 12वीला फ्रेंच घेतलं होतं तिने आणि ती टॉपर होती माझी. म्हणजे माझी मुलं अशी 98 मिळवतात. अरे वा. फ्रेंच ज्यांनी घेतलेलं असतं त्यांना पहिल्यापासून कशा पद्धतीने मेहनत करायची, काय करायचं हे खूप म्हणजे त्याचं जे समाधान आहे. इव्हन इतर ह्याच्या लेव्हल ज्या आहेत त्या लेव्हलमध्ये म्हणजे मुलांना फ्लुएंटली मुलांना इन द सेन्स आपल्याकडे येतात ते प्रोफेशनल्स पण येतात की ज्यांचं ऑलरेडी पोस्टिंग झालेलं असते इतर देशांमध्ये किंवा ज्यांना मायग्रेट व्हायचं असतं, त्यांना त्या देशामध्ये ती भाषा शिकणं क्रमप्राप्त आहे, त्याच्याशिवाय त्यांना पर्यायच नाहीये.
मग ते जेव्हा हे 4-4 महिन्याचे एक लेवल, पुढचे 4 महिन्याचे एक लेवल असे जेव्हा करत जातात आणि ते अत्यंत समाधानाने त्यांना जे ते बोलतात सुद्धा समाधानी होतात, आणि त्यानंतर जेव्हा त्या देशात जाऊन पुन्हा मला फोन करतात किंवा अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते सगळे लोक, ते एक समाधान खूपच समाधान देऊन जातं. मगाशी जसं भारतीताई सांगत होत्या तसे खरोखरी माझे स्टुडंट्स आता म्हणजे जे किती वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत ते तिथून जेव्हा फोन करतात किंवा आठवणीने येतात, मला भेटायला येतात माझ्या सेंटरमध्ये, तर ते त्यांची आठवणीने त्यांचं येणं, कारण आज बघा सगळ्या गोष्टी ना मिळतात, विकत मिळतात, पण वेळ आहे ना, वेळ आहे ना, ही वेळ खूप मोठी गोष्ट आहे. हा माणूस वेळ जो देतो ना तो आपल्या माणसाला देतो. तर मला इतकं बरं वाटतं ना की माझी ही जी लोक येतात, स्टुडंट्स येतात, ती त्यांचा वेळ राखून ठेवतात की हा चला येऊन जुईली मॅडमला भेटूया. हे म्हणजे खूप सुंदर, खूप समाधान वाटतं की खरोखरी आपण काय मिळवलं, तर हे मिळवलं. नुसतं शिकवणं तर आहेच, पण स्वतःला मलाही खूप शिकवायला खूप आवडतं, आणि हे समाधान शुद्ध आणि सात्विक समाधान मिळतं, त्याचं मोल कशातच नाही. हे तुझ्या चेहऱ्यावर ना आता इथेही दिसत आहे, म्हणजे तो काय आनंद असेल, खूप बरं वाटतं. तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागलं का जेव्हा हा निर्णय घेतला? प्रचंड म्हणजे बघा, शिकवणं हे माझं पॅशन आहे. शिकवणं आवडत होतंच, त्याच्यामध्ये काही मला प्रॉब्लेम नव्हता ना. पण जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो ना, त्यावेळेला जेव्हा शटर उघडल्यानंतर जसे 50 गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, म्हणजे मग ते अगदी मेड असल्या म्हणजे ती व्यवस्थित ते करते की नाही, ते तुमची बिलं भरली जात आहेत की नाही, तुमचे बाकी, कारण मी सगळं लोन घेऊन सगळं उभं केलं होतं. मग ते मोठं डेअरिंग केलं होतं, मोठं धाडस केलं होतं. मग ते सगळं मला खूप जड गेलं, आणि ते नुसतं जड म्हणण्यापेक्षा त्याबरोबर काही जे माझ्या जवळची लोक होती त्यांचा माझ्यावरचा ठाम अविश्वास की नाही, कारण खरंच आहे ना, बघा आपण एखादी वेगळं काही, कारण मला दिसत होतं की हे पुढे काय होणार आहे, हा कॉन्सेप्ट पुढे किती रूट पकडेल, किती त्याचा खरोखरी गरज आहे, हे मला कळत होतं, पण बाकीच्यांना कळत नव्हतं. मी तोंडी सांगून समोरच्याला समजलं पण नसतं. मी माझं काम करत राहिले, आणि अडचणी तर अशा ज्या सगळ्या अडचणी होत्या त्याच्यावरती सोल्युशन असं निघत येईल की नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट करायचं निश्चित करतो ना, त्यावेळेला शांतपणे बसून रोज रात्री विचार करत होते की हा उद्याचा दिवस असा आहे, कसा प्लॅन करायचा, उद्याच्या दिवशी काय काय कामं करायची, जी काही आहेत ती कामं कम्प्लीट करायचीच, पुढे कोणाच्या मीटिंग्स आहेत, कोणाच्या अपॉइंटमेंट्स आहेत, कोणाचा अपॉइंट करायचंय, कुठल्या कॉलेजमध्ये काय शिकवायचंय, ते सगळं प्लॅनिंग हे आदल्या दिवशी रोज रात्री बसून करत गेले. हळूहळू सगळे छान लोक माझ्या बाजूला, माझ्या स्टाफ म्हणजे माझ्या जे फॅकल्टीज आहेत ते छान माझ्याबरोबर जुळत गेले. अजूनही तेच सगळे लोक माझ्याबरोबर आहेत, आणि त्याचं खूप समाधान आहे मला. आणि म्हणून एक शेवटी काय म्हणा, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. अगदी असतंच आपल्या प्रत्येकीमध्ये, ते धाडस असतं, पडल्यानंतर ऑटोमॅटिकली ते करावं लागतं. बरोबर. त्यामुळे हे कळत गेलं की नाही, आता हे असं चुकलं, आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण असं केलं पाहिजे, आता असं बोललं पाहिजे, कारण माझ्यासाठी सुद्धा हे क्षेत्र खूप नवीन होतं सुरुवातीला. धडपडत का होईना पण शिकले, आणि त्याच्या मागची प्रेरणा एवढीच होती की नाही, मला सगळ्यांच्याकडनं, मुलांच्याकडनं, मी शिकवते तिथून सगळ्यांच्याकडनं जे मला पॉझिटिव्हिटी येत होती, त्याने नक्कीच मला स्वतःला खूप प्रोत्साहन मिळत होतं, आणि त्यामुळे त्याच्यावर मात करण्याची एक एनर्जी येत गेली. बरोबर. ही परकीय भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या करिअरची संधी उपलब्ध होते? खूप. आपल्याकडे माझ्या ओरेटर फॉरेन लँग्वेजेस मध्ये 7 फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात: फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जापनीज, पोर्तुगीज, इटालियन. आता या भाषांमध्ये मॅडम खूप करिअर आहेत. कसं आहे ना, कोणीही कोणतंही शिक्षण घ्या, ते शिक्षण प्लस एक फॉरेन लँग्वेज प्लस एक परकीय भाषा आपण म्हणून, त्याचे जेव्हा माणूस एका साईडला शिकता शिकता त्याचे 1, 2, 3 जरी लेवल्स केल्या, तरी त्याच्यानंतरचं तुमचं जे करिअर आहे, म्हणजे ते जेव्हा एकत्र जातं, तुमचं चूज केलेलं तुमचं करिअर आणि एक फॉरेन लँग्वेज, हे एक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन होतं. आपल्याकडे भारतातच इतक्या MNCs आहेत, त्यांना लागत, इतक्या बँका आहेत की ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, आणि त्या बँक MNCs आहेत, त्यांना सुद्धा हे लागत राहतात. आज करिअरमध्ये नुसतं MNCs नाहीत, जसं मी सांगितलं की बँक्स आहेत. आपल्या वसईमध्ये सुद्धा बघा जॅपनीज कंपनीज आहेत. ओके. त्यांच्याकडे सुद्धा आपले स्टुडंट जॉब करतात त्यांच्याकडे. तर आज म्हणजे आपल्या एरियात आपल्याला माहित पण नसतं. इव्हन पालघर, बोईसर इथे सुद्धा खूप केमिकल फॅक्टरीज आहेत आणि फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्यांच्याकडे सुद्धा फॉरेन डेलिगेट्स येत असतात. मग जेव्हा तुम्हाला म्हणजे एखाद्या स्टुडंटला
त्यांचं जे काही करिअर त्यांनी केलं असेल त्याच्या जर कोणतीही एखादी लँग्वेज येत असेल ती त्यांनी जी विचार केलेली आहे त्या पद्धती आम्ही त्यांना गाईड करतो. त्यांचा कल बघून त्यांना पुढे कोणत्या देशात काम करायचं किंवा त्यांना कोणत्या विषयात पुढे त्यांना पुढचं एज्युकेशन घ्यायचंय हे सगळं करून आपण त्यांना गाईड करतो. आणि खरोखरी त्यांना मग कसं होतं बाकीच्यांपेक्षा त्यांना चूज केलं जातं. बरोबर. हो. आज मास्टर्स केलेले MBA केलेले इंजिनियर्स आहेत हे खूप सारे आहेत. मग त्यांच्यापैकी तुम्ही जेव्हा एक लँग्वेज शिकता तर ते टोटली वेगळे पण होतं. बरोबर. तुमच्याकडे वेगळी अपॉर्च्युनिटी आहे, अतिशय मोठी अपॉर्च्युनिटी की उद्या जेव्हा कुठे त्यांना बाहेर जायची वेळ येते किंवा बाहेर पण गरज नाही तिकडचं जेव्हा काही डेलिगेट्स येतात त्यावेळेला ह्यांना प्रेफरन्स मिळतो. आणि मॉनिटरी बेनिफिट्स म्हणाल तर लिटरली म्हणजे BPO सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा लोक कशासाठी शिकतात एखाद्या लँग्वेजेस की त्यांना डबल फोल्ड ट्रिपल फोल्ड पॅकेज मिळतं. बरोबर. त्यानंतर ट्रान्सलेटर म्हणून जातात, इंटरप्रेटर म्हणून जातात, शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. त्यानंतर अजून आज स्वतः मी बघा मीडियामध्ये आज न्यूज आणि ह्या क्षेत्रामध्ये एक गाईड म्हणून आज कितीतरी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही नुसतं एक फॉरेन लँग्वेज. माझ्याकडे काही लास्ट टाइम 2 डॉक्टर होते की ज्यांना US ला जायचं होतं, स्पॅनिश शिकायला पाहिजे. सो त्यांना तसं त्यांची डिमांड असते. त्याच्यामुळे तुमचं प्रोफेशन जे काही असेल तर मग एक कोणी साधा हाऊसवाईफ असो किंवा एखादा 12वी झाल्या मुलगा असो त्याला पुढे त्याला काही नाही करायचंय पण एक फॉरेन लँग्वेज शिकली ती मात्र इंटरनॅशनल लेवल पर्यंत करायची. मग त्याचं जे काही त्याचे आयाम उघडतात वेगवेगळं त्याचं जे काही वेगळं स्किल आहे आपल्या स्वतःच्या पण लक्षात येत राहतं की नुसतं लँग्वेजेस मध्ये सुद्धा खूप वेगळे डायमेन्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये ते नुसतं टर्मिनॉलॉजी असते प्रत्येक क्षेत्राची. मग फार्मास्युटिकल आहे किंवा बँकिंग आहे किंवा टुरिझम आहे. आज आपल्या डिफेन्स क्षेत्रामध्ये आहे, आज फॉरेन सर्व्हिसेस आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा ही करिअर म्हणजे मी बोलेन तेवढं कमी आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अफाट आहे, खूप अफाट आहे. घ्याल जेवढं ज्ञान तुम्ही घ्याल ते कमीच आहे. अगदी बरोबर मॅडम. आणि ह्याच्याबद्दल माहिती खूप कमी लोकांना आहे. म्हणजे अवेअरनेस अवेअरनेस आहे. त्याच्यासाठी आम्ही वर्कशॉप घेत राहते. त्याच्यासाठी खूप वेळा ठिकठिकाणी जाऊन त्याच्याबद्दलची माहिती किंवा जे यशस्वी लोक आहेत आज त्यांना बोलावून ते सांगतात की कसा बदल घडला पाहिजे. बरोबर. हे सगळं करत राहते. बरोबर. नक्कीच आजच्या या मुलाखतीने आपली जी मुलाखत पाहतात त्यांना देखील हा उपयोग होईल की नाही. आम्ही एखादी अजून एक एक्स्ट्रा भाषा शिकल्याने आमच्या पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला ती खूप छान उपयोगी पडणार आहे. एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की सायंटिफिकली इट इज प्रूव्हन की जेव्हा आपण एखादी वेगळी भाषा शिकतो ना तेव्हा अल्झायमर टच पण करत नाही. अरे त्याच्यामुळे तुम्हाला ज्यांना असं वाटतं ना कधी की मला खूप विसरायला होते असतात त्यांनी पटकन कोणतीतरी भाषा शिकायला सुरुवात करायची. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. चांगलं सांगितलंस तू अगदी. म्हणजे खरंच महिलांना तुम्ही ह्याबद्दल नक्कीच विचार करा. म्हणजे मला पण खूप फायदा जाणवला हा त्याचा. मी असं ऐकलंय की तू एक स्वतःचं पुस्तकही लिहित आहेस, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? माझं एक लिहून झालेलं आहे. मी आधी इंग्लिश जसं मी सांगितलं इंग्लिश शिकवलंय त्याचा ग्रामरसाठी एक पुस्तक माझं ऑलरेडी पब्लिश ओरेटर पब्लिकेशन आमच्या ह्याने मी पब्लिश केलेलं आहे. प्लस तसं दुसरं आपलं फ्रेंचसाठी मी स्वतः फ्रेंच शिकवते म्हणून फ्रेंचसाठी सुरुवात केलेली आहे. तसंच वेगवेगळ्या ज्या आपल्या लँग्वेजेस आहेत त्याच्यासाठी एक छोटी मुलांना उपयोगी पडतील आणि एक त्यांना एक इंटरेस्ट त्यांचा एक उत्सुकता जागृत व्हावी, भाषेबद्दल एक आवड आणि ओढ लागावी त्यासाठी छोट्या छोटी गोष्टी आणि चित्रस्वरूप असं आम्ही ई-बुक्स पण त्याच्यावरती काम सुरू आहे आमचं. आणि तू काही संस्थाची उपाध्यक्ष आहेस, अध्यक्ष आहे, त्याबद्दल नक्कीच आवडेल. 5-6 वर्षांपासून आमची कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये मी सक्रिय. काय होतं एका ठराविक लेवल नंतर आपल्याला वाटतं आपण आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करावं. वेळ होता आणि नंतर खरोखरी वाटलं की आता आपण करायला पाहिजे. थोडंसं एक स्थिर स्थावर झाल्यानंतर मी ते काम करायला लागले आणि सध्या मी आमच्या कम्युनिटीची उपाध्यक्षा म्हणून मी काम करते. तर ते पण अगदी मनापासून आवडीने करते. आवड असली की मार्ग आपोआपच निघतात. चांगलंच आहे. आज महिला दिनानिमित्त आपल्या अशा महिला आहेत की ज्यांना पुढे जाऊन परदेशात करिअर करायचं किंवा करिअर करायचं नसलं तरी आपल्या मुलांसाठी पुढे त्या ही भाषा शिकू शकतात. तर यासाठी त्यांना तू काय संदेश देशील, म्हणजे काय मार्गदर्शन करशील? नक्कीच. महिला दिनासाठी प्रत्येक महिलेला मनापासून धन्यवाद, कारण ती प्रत्येक महिला ही एक स्वतः शिक्षक आहे. म्हणजे जे असं म्हणतो ना की एक बाळ असतं ते मुलाला आई व्हायला शिकवतं, तसंच एक आई असते ती त्या मुलाला घडवते. हे एकमेकांचं नातं एकमेकांना शिकवता आणि शिकवताना वाढत जातं.
तर ही एक स्त्री प्रत्येक शिकवतेच, ती एक प्रत्येक शिक्षकच आहे. मग ह्या शिक्षिकेला एक छोटीशी गोष्ट सांगायची की जेव्हा त्याच्यामध्ये एखादी एक्स्ट्रा गोष्ट रोजच्या करिअरच्या ज्या काही वाटा आहेत त्या वाटांबरोबर एक भाषा ही एक आपण म्हणू की एक योग्य वेळेला केलेली ही इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर. टाइमली इन्व्हेस्टमेंट आहे. होतं कसं, आज माझ्याकडे किती वेळा असं होतं की कितीतरी स्टुडंट्स असतात ती विजा डेट आल्यानंतर सांगतात आम्हाला लवकर लवकर, कारण त्यांना नंतर कळतं की नाही आपल्याला 1-2 लेवल केल्याशिवाय त्या देशात जाऊच शकत नाही. प्रत्येक देशाचे नॉर्म्स स्वतःचे भाषेचे असे आहेत की नाही तिथे गेल्यानंतर त्यांना तेच भाषा बोलली पाहिजे. ते त्यांना चालणार नाही, त्यांना इंग्लिश चालणार नाही, येत असेल तर सुद्धा ते म्हणतात नाही आमची भाषा बोला तुम्ही. मग अशा वेळेला जेव्हा स्टुडंट्स येतात की नाही आम्हाला अगदी घोड्यावरती की नाही बाबा आम्हाला मग ते 4 महिन्याचा कोर्स आहे तो आम्ही 2 महिन्यात मग ते जास्त वेळ लावून, मग तेव्हा त्यांना खूप गोष्टी बघायच्या असतात. खरं फॉरेनला जायच्यासाठी त्यांना खूप बघायच्या असतात, पण ते करता करता त्यांना करावंच लागतं. मग ह्याच्यापेक्षा आधीपासून जर शिकलो तर इट नेव्हर गो वेस्ट, नॉलेज नेव्हर गो वेस्ट. होतं कसं आपल्याला वाटतं की नाही ह्याची काय गरज काय, म्हणजे पहिल्यापासून मला पहिला प्रश्न असतो की ह्याची गरज काय, फॉरेन लँग्वेजची गरज काय, हाच पहिला प्रश्न येतो. तर ह्याच्या खूप गरज अशी आहे की बघा आज मला किती जरी सांगतात एआयचं क्षेत्र आहे, एआयचं असो की काही असो, जेव्हा जिथे ह्युमन टच आणि जिथे स्वतः आपलं स्किल असतं ते स्किल स्वतःचं आपण काय म्हणतो ते उच्च असेल तर तुम्ही तिथे तुमची वर्णी लागेल तिकडे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हेच सांगणं की जर खरंच इंटरेस्ट असेल तर नक्की बघा एखादं त्यांचं शिक्षणात तुमच्या मुलांचं एका विशिष्ट लेवलला गेल्यानंतर तुम्ही नक्की लँग्वेजेसचा विचार करा, कारण हे येणारा पुढच्या काही आपण बघतोय की हळूहळू सगळ्या जागतिक समीकरणं बदलत आहेत. जसं शांतता भारतातच आहे तर भारतातल्या ह्या शांततेच्या ह्याच्यामध्ये बाहेरच्या युनिव्हर्सिटी येतील, जशी मुलं जात होती ना जात आहेत ना बाहेर, तशी बाहेरची पण युनिव्हर्सिटीज येत आहेत आपल्याकडे ऑलरेडी. त्याच्याबद्दलच मोठ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत, नवीन मुंबई आणि या ठिकाणी येतातच आहेत. मग तिथे सुद्धा त्या शिकता येतील किंवा तिथे ह्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत. मला सांगा आज जर्मनी, जपान किंवा ह्या सगळ्यांना पेन टू प्लेन गोष्टी विकायच्या असतातच ना, बरोबर. आणि ह्या सगळ्या म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट आज आपल्याकडे जे येतं ना, तुम्ही त्याचं मॅन्युअल बघितलं असेल किती भाषांमध्ये असतंच की नाही. म्हणजे आज भाषांची गरज आहेच. मेकॅनिकली तुमचा कॉम्प्युटर तुम्हाला किंवा तुमचा एआय ने तुम्हाला मिळणारच आहे, पण ते करून देणारं शेवटी आपलं स्वतःच आहे, आपल्याच करायला लागेल ते. आणि आधीपासून जर केलं वेल अँड गुड, लवकर आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो, म्हणजे त्याचे जे बेनिफिट्स आहेत त्याचा सगळ्याचा उपयोग खूप लवकर आपल्याला मिळू शकेल. आणि नक्कीच ह्या एक मोठं क्षेत्र आहे, हे मोठं दालन एकदा त्याच्यात स्टेप इन केल्यानंतर जाणवतं की अफाट आहे. आज वेळात वेळ काढून तू इथे आलीस आणि आमच्या वसई लाईव्ह न्यूज साठी तुझा वेळ दिलास, प्रेरणादायी आम्हाला मार्गदर्शन केलंस आणि भाषेविषयी इतकं सारं म्हणजे खूप ज्ञान दिलंस, त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मलाही ते तुम्ही बोलवल्याबद्दल मला खूप बरं वाटतं. कसं आहे ना, या क्षेत्रामध्ये मला खूप अवॉर्ड्स मिळत गेले गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये, MSMEचे म्हणा किंवा ते अवॉर्ड्स मला बाहेरच्या खूप संस्थांनी दिलेत. पण जेव्हा आपल्या भूमीवर आपल्या ठिकाणी जेव्हा अशी तुमच्यासारख्यांची एक कौतुकाची एक अशी पोचपावती मिळते तर खूप बरं वाटलं. धन्यवाद आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.